आज सकाळी सकाळी पिहू आणि पतिदेव त्यांचा बोऱ्या बिस्तरा बांधून निघाले होते गावाला. त्यांना टाटा बाय बाय करून मी माझ्या नाश्त्याची सोय करण्यासाठी किचनमध्ये आले. मला बनवायचे होते कांदे पोहे, म्हणून कांदा हा बारीक न कापता उभा आणि मोठा कापून घेतला. मध्यमवर्गीय कुटुंबाची शान असलेल्या मसाल्याच्या डब्यामधनं हे जिरं म्हणत म्हणत कडकडीत जिऱ्यांची फोडणी घालून गरमागरम पोहे तयार केले. पोह्यांची शान कायम राहावी म्हणून हाताने न खाता चमच्याने पोहे फस्त केले. पोह्यांना राग येऊ नये म्हणून थोडी तयार झाले आणि गरमागरम चहा करून घेतला. पतिदेवांनी कोकोला लावलेल्या सवयीचा मान ठेवून कोकोला कडेवर उचलून घेतला आणि त्याने भोंगा पसरवू नये म्हणून घरभर त्याला फिरवत बसले. त्याच्यासोबत गप्पा मारता मारता त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघता बघता 2 तास कुठे निघून गेले याची प्रचिती न आल्याने मी पुन्हा एकदा किचनमध्ये येऊन स्त्री जातीच्या उद्धारार्थ मौसूत अशी कणिक तिंबून घेतली. अर्ध लक्ष कोकोकडे आणि अर्ध लक्ष स्वयंपाकाकडे केंद्रित करत मी माझ्या कामाला सुरुवात केली. गोल गरगरीत अशी तिळाची पोळी लाटून घेतली. गरगरीत पोळी लाटून घेतल्यानंतर तिला तव्यावरती भाजण्यासाठी टाकलं. भाजता भाजता लक्षात आलं की तिळाची पोळी ही बिघडलेली आहे, पण तीळ मात्र ही तिळ न करता आपलं वजन कितीही वाढत असलं तरीही पोळीवरती मात्र मी तूप लावायला विसरले नाही. तूप लावून पोळी अशी खुसखुशीत गरम करून घेतली. आपण कितीही वाक्यांची जोडणी केली तरीही आपल्या वरणाला फोडणी घालून होणार नाही हे माहीत असूनही वरण आणि भाताचा डब्बा कुकरमध्ये काढून घेतला. अजून एक तिळाची पोळी बनवून घेतली. ती ताटामध्ये वाढून घेऊन कोकोला मांडीवर घेऊन पोळी खाण्यास सुरुवात केली. कोको कितीही पोळीकडे झेपावत असला आणि पोळी खाण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याला तोंडाकडे बघत ठेवून मी मात्र पोळीचा आस्वाद घेतला. पोळीवरती पोटातले कावळे शांत न झालेले बघून पिऊचा फेवरेट दूध भात बनवून घेतला. तो फस्त केला. दूध भात खाल्ल्यानंतर मात्र डोक्याला शांती भेटून आम्ही आलो होतो आमच्या शयनकक्षामध्ये घ्यायला वामकुक्षी. पिहू आणि पतिदेव जरी हा प्रसंग बघत नसले तरी तुम्ही सर्वजण आहात याचे साक्षी.